आय नो बाबा, आय नो. हे बघा, डोंट वरी. बरं, मी येऊन बॅग घेऊन जातो. हा, ठीक आहे, तू ये. वाट बघतो तुझी. ओके, बाय. हे बघ, आले म्हणतात का भैरवी खतरा. आता खतरा खतराच करत राहणार आहे का? नाही ना. अरे केशा, माझ्या धंद्याचा कोल टाइम आहे हा, दुपारची वेळ. ज्यांना काम धंदा नाही ना, असे रिकाम तिकडे लोक माझ्याकडे ह्याच वेळात येतात आणि मला 4 पैसे उकळता येतात. तू कमव, पैसे कमव, आम्ही भांडी घासतो घरात. ते काय करायचं तुझं तू ठरव. खरं तर भांडीच घासायची लायकी आहे तुझी. आता घरी जा आणि त्या अनिश कडून माहिती काढ, थैली कुठं आहे. काही नाही विचारायचं, बाप्पा घरात पैसे आले की दापायचंय, त्यात काय. हे तुझी अक्कल. हे इथं ना तुझं खोपडी काढून बसवली पाहिजे. अरे घरातून पैसे गायब झाले तर संशय नाही का येणार? त्या अनिशकडे एवढा पैसा आहे का थोडाफार पैसा गेला तरी त्याला कळणार नाही? बाप्पा, मग आता काय करायचं? आता तू फक्त एक काम कर, त्या अनिशला माझ्याकडे घेऊन ये आणि पैसा कसा काढायचा ते मी ठरवतो. कसं कसं कसं? प्रत्येक माणसाला काहीतरी भीती असते आणि हे भीतीच माझ्या धंद्याचं भांडवल. तेव्हा आता एवढ्या वर्षांमध्ये मला एक गोष्ट लक्षात आली, माणसाला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते? कशाला घाबरतो? तू सांग कशाची? कॉमेडी. बाप्पा, माझी बायको लय भयानक, लय कॉमेडी. मग तू ना खरं जगण्याच्या लायकीचाच नाहीये किशा. तुला ना या गाडी खाली नाही बाप्पा, मला भीती वाटते मारायची. ते गावी जमीन मी लिंबू लावायच्यात ना, बाप्पा मी नाही मारणार. बायकोला साडी घ्यायची कॉमेडीले. मग आता लक्षात आलं ना, माणूस सगळ्यात जास्त मरणाला घाबरतो. बाबा, मरायला ना. एकदा का मरण समोर आलं का माणूस जीव वाचवण्यासाठी काहीही करायला तयार होतो, लागेल तसा पैसा खर्च करतो आणि हीच वेळ असते त्याच्याकडून पैसा उकळायची. काय बाप्पा आयडिया, काय आयडिया म्हणजे जबरदस्त आहे ना. मग आता अनिशच्या मनात हीच मरणाची भीती तू निर्माण करायची. आणि मग मी कसा पैसा उकळतो ते तू बघ. करतो बघ. काय झालं? इतक्या अर्जंटली का बोलून घेतलंस? हो, मला तुझी मदत हवी आहे. माझी? कशासाठी? मी निलिमा आत्याकडे जातेय आणि मी एकटी जाणार नाहीये, तू येतोयस माझ्यासोबत. हे बघ, मला खूप कामं आहेत, वेळ नाहीये माझ्याकडे. नाही, मला माहिती आहे, पण यासाठी वेळ काढावा लागेल. चल. तुम्ही सगळे काढताय ना. काल बाबा गेले होते, आज तू जातेस, मग माझी काय गरज आहे? कम ऑन अनिश, या घरातला मुलगा म्हणून तुझी काही ड्युटी नाहीये का? खरं तर कालही बाबांना तू जाऊ द्यायला नको होतं. बिचारे त्या घाणेरड्या वस्तीमध्ये एकटे गेले, तात्काळत बसून होते. तुला काहीच वाटत नाहीये का? अरे तुझ्या आईची शेवटची इच्छा आहे म्हणून. करा रे, शेवटची इच्छा. त्या दिवशी म्हणालो ना मी, आई असताना आईची कुठली शेवटची इच्छा पूर्ण केली बाबांनी? आणि कोण कुठली आत्या? इतकी वर्ष काही संबंध नाही आणि आता. पण आता करतोय ना. नाही, मान्य आहे, चूक झाली होती आधी, पण म्हणून आता ती सुधारायचीच नाही का? आणि तुला कळतंय का, ती बाई आपल्या एवढ्या जवळ राहतीये, आतापर्यंत कोणालाही पत्ता नव्हता तिचा. ही किती ट्रॅजिक आहे. तू बाबा कधीतरी फुलराणीकडे गेला असाल, तिने बघितली असेल तुम्हाला, पण काही कारणामुळे ती सांगू शकली नाही, समोर येऊ शकली नाही. कारण तिला आपल्याशी काही संबंध ठेवायचा नाहीये. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. कळत नाही तुम्हाला? बघ, मी कुठेही येणार नाही, माझं काम आहे. आणि तू सुद्धा कडू जाऊ नको, घरी जा, मुलांकडे बघ. अनिश, कुठे चाललायस? खूप महत्वाचं आणि जबाबदारीचं काम आहे. बर, मग काय काम आहे हे तरी सांगशील? नाही म्हणजे 4 लोकांनी विचारलं तुझा नवरा काय करतो, तर मी काय सांगायचं हे तरी कळू देस मला. एका बिल्डरकडे कामाला आहे मी, त्याचे अकाउंट्स हँडल करतोय. खूप कॅश आहे, त्याला नेऊन द्यायची. चल, निघतो मी. थांब, गाडी घेऊन जा.
काही गरज नाही. जवळच जायचं मला, मी मॅनेज करेन. हो हो, मी येतोच आहे ऑफिसला. हो, पोचतोच आहे. हे काय खालीच आहे मी. हा हो, आलो आलो. बाय बाय बाय. अरे किती हॉरिबल आहे. तरी अशोक काका सांगत होते तुला तू जाऊ नकोस पण ऐकायचंच त्यांचं. आज त्या माणसाने तुझ्यावर सुरा उगारला. काही भलतं सलतं झालं असतं तर. मुळात तुला गरज काय होती तिथे जायची. आणि गेलीस तर गेलीस, त्या तोरण्याला सोबत घेऊन गेलीस. एरवी मोठ्या मोठ्या बाता मारत असतो तो माणूस आणि आज वेळ आल्यावर पळून गेला. तुषार जाऊ दे ना. बरं आता पुढे काय करायचं हे ठरवायला पाहिजे आपण. पुढे काय, पोलीस कंप्लेंट करायची आणि मोकळं व्हायचं बास. अरे त्याचा निलीमात्यांना त्रास झाला तर, त्या माणसाने त्याचा राग त्यांच्यावर काढला तर काय करायचं. नाही बरोबर आहे तुझं, पटतंय मला. पण मला जेन्युइनली असं वाटतं की तू पुन्हा त्या एरियात जायचं नाहीस. विषय संपला. नाही तुषार, असं करून नाही चालणार. काही झालं तरी बाबांची सख्खी बहीण आहे ती. आणि हो, त्यांनी त्यांचा मार्ग निवडला आणि त्याची शिक्षा सुद्धा भोगली. ज्या अवस्थेत त्यात तर राहतायत ना, ते बघून माझ्या अंगावर काटा आला. तुषार काय काय सोचलं असेल त्यांनी, मी इमॅजिन सुद्धा नाही करू शकत रे. आता जर आपण त्यांना वाचवलं नाही, त्या अशा माणसासोबत एकटं सोडलं ना, तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. आणि नाही, मला मदत करावी लागेल त्यांना. ठीक आहे, तू पॅनिक होऊ नकोस. हे बघ, मला जेन्युइनली तुझ्याबद्दल वाटतं म्हणून मी म्हणालो, इथून पुढे तू त्या एरियात एकटं जायचं नाहीस. बरं, तुला जेव्हा जायचंय तेव्हा सांग, मी येईन तुझ्या बरोबर. तुषार कशाला असं काय करतेस भैरवी? विसरतेस का तू? तुमच्या लग्नामध्ये मी अनिसचा कान पिळलाय. मानलेला भाऊ आहे मी तुझा. त्यामुळे तू एकटं कुठेही जायचं नाहीयेस. मी तुझ्या बरोबर येणार. आय एम देअर विथ यू. थँक्यू. तुषार मला वाटतं आपण आत्ताच जाऊयात. भैरवी, आता रात्र होते आणि तू जसं म्हणालीस तसं तो एरिया सेफ पण नाहीये ना. हो मला माहितीये, पण हे बघ तुषार, मी त्यांना ज्या अवस्थेत बघितलंय ना, त्यानंतर मला तरी झोप लागणं अशक्य आहे. आणि मला लवकरात लवकर त्यांना ह्यातनं सोडवायचंय. त्यासाठी काहीतरी करून मला कम्युनिकेट करावं लागेल. मी म्हंटल ना, मी येतो तुझ्या बरोबर. फक्त मला एक सांग, या सगळ्या प्रकरणाबद्दल तू अनिशशी बोललीस ना? हो, तो नाहीये इंटरेस्टेड या सगळ्यामध्ये, त्याच्यामुळे लीव्ह इट. प्लीज दरवाजा उघडता का? परत का आलीयस? हे कोण आहेत? हा तुषार आहे, माझा मानलेला भाऊ. का आलीयस इथं? मला बोलायचंय तुमच्याशी, महत्वाचं होतं. काय बोलायचंय? कसलं महत्वाचं काम? त्यासाठी आधी तू कोण असते तरी सांग ना बाई. मी भैरवी माझगावकर, अशोक माझगावकरांची सून. हे घे आणि चालू पड. माझ्या घराच्या आत पाऊल जरी टाकलंस ना तरी याद राख. हा, चल निघ.
तोंड बघत काय उभी राहिलीयस? मी सांगितलं ना निघ म्हणून. चल निघ. ऐका प्लीज प्लीज जाऊ नका प्लीज, मला बोलू द्या. ऐका, मी तुमच्या सख्या भाच्याची बायको आहे, सख्या भावाची सून आहे. हे बघ हे बघ, मला मला कोणीही भाऊ नाही आणि माझा कुठला भाचा नाहीये. तू 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 जा ग बाई, मी पाया पडते तुझ्या. तू जा इथनं. तू तू जर अशीच इथे उभी राहणार असेल ना तर मी माझ्या नवऱ्याला बोलवते. मग काही घडेल त्याला मी जबाबदार नाही, कळलं? तू तू जा ग बाई, निघ निघ. ऐका ताई ऐका ना ताई, निघ. ऐका तुम्ही. प्लीज. भैरवी, आपल्याला निघायला हवं. आपण निघूया. त्यांना नाही बोलायचंय आपल्याशी. निघूया आपण. नमस्कार साहेब, बोला. माणिक, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. अहो, मी त्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये जात होतो आणि काही गुंडांनी माझ्यावर हल्ला केला. काय बोलताय का साहेब? ते गुंड माझ्या जवळचे सगळे पैसे घेऊन गेले हो. ते पैसे क्लायंटचे होते, बिल्डरला परत करायचे होते. आता तो बिल्डर वसुलीसाठी माझ्या डोक्यावर बसेल. काही कळत नाही. तुम्ही एकदा प्लीज त्या बिल्डरशी बोला ना प्लीज. आता मी काय बोलणार साहेब? साहेब, एवढ्या मोठ्या अमाऊंटचा घोळ झाल्यावर कोण आपल्यावर विश्वास ठेवेल? तरी मी तुम्हाला वारंवार सांगत होतो साहेब, ही लाईन रिस्की आहे, पण तुम्ही ऐकत नाही. माणिक, प्लीज तेवढी अमाऊंट कुठून तरी माझ्यासाठी अरेंज करा ना.